चिन्मय 4.5 वर्षापूर्वी एक आपण धाडस केलं, नोकरी सोडायची, हो मल्टीनॅशनल कंपनी मधली नोकरी सोडायची हो आणि प्रकाशन व्यवसायात यायचं. यायचं. काय अगदी. उद्देश होता या मागचा? माझा पण तोच उद्देश होता की एक त्यामधून वेगळं साहित्य जे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, नवोदित लेखक खास करून जे लोकांपर्यंत अजून त्यांचं साहित्य पोहोचत नाहीये ते पोहोचवायचं, हा एक महत्वाचा मुद्दा होता. बर. आणि त्या ईर्षेने मी हे सुरुवात केली प्रकाशनाची. बर. आणि माझं पहिलं पुस्तक आलं प्रकाशनाचं, गजापूरचा रणसंग्राम. बर. तो माझा मित्रच आहे शंतनू परांजपे, आणि त्याने लिहिलं होतं पावन खिंडीचा खरा इतिहास सांगणार. बर. म्हणजे बाजीप्रभू म्हणजे फिक्शनल नाही. नाही, हा. ऐतिहासिक पुस्तक. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना हे सगळेजण मिळून जी सिद्धी जौहर बरोबर लढाई झाली, हो. कागदोपत्री पुरावे देऊन सांगितलेलं बर. असं पुस्तक. पहिलं पुस्तक आणि 100वे पुस्तक, काय निश्चित. अनुभव होता तो? 100वे पुस्तक पण ऐतिहासिकच आहे. बर. आणि खरा इतिहास लोकांसमोर आणणारा आहे. विक्रम संपत यांचं टिपू सुलतान, बरोबर, गाथा मैसूरच्या राजकीय अंतराळाची. अजूनही चांगली चांगली पुस्तकं आम्ही, जसं की पिनकोडचे जनक, ज्यांनी आपला पिनल कोड जो आहे तो शोधून काढला, किंवा त्याचे जनक ज्यांना म्हटलं जातं ते श्रीराम भिकाजी वेलणकर, श्री भी वेलणकर, त्यांचं एक भारतीय भौतिक विज्ञान, प्राचीन भारतीय भौतिक विज्ञान नावाचं पुस्तक आहे. त्याचं एन्शंट इंडियन इम्पिरिकल सायन्सेस असा अनुवाद करून आम्ही ते आणलेलं आहे. आणि ते पण खूप प्रदर्शनांमध्ये म्हणा लोकांना आवडतंय, घेतायत पुस्तकं, आणि ते भारतभर जात आहे. तर 5 वर्षामध्ये हे एक मोठं उद्दिष्ट आहे की मराठी लेखकांना जागतिक लेवलवरती, म्हणजे इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचवणं. प्रकाशनामध्ये म्हणजे प्रकाशनाच्या व्यवसायामध्ये तरुण पिढी येत नाही असं मी सुद्धा म्हणतो. पण गेले काही 4-5 पुस्तक रिलेटेड इव्हेंट्स जेव्हा मी बघतोय, तेव्हा थोडेफार तरुण प्रकाशक, थोडेफार तरुण पब्लिशर्स मला दिसायला लागलेत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे जी विजन आहे ना, ती हे जे जुने पब्लिशर्स आहेत ना त्याच्या मानाने खूप वेगळी आहे. आता काही दिवसांपूर्वी आपल्याकडे एक तरुण प्रकाशक येऊन गेला, तो 3ऱ्या पिढीतला होता. पण आज आपल्याकडे जो प्रकाशक आलेला आहे ना, तो तरुण तर आहेच, साताऱ्याचा पण आहे, पण तो पहिला जनरेशन प्रकाशक आहे. इंग्लिशमध्ये काम करतो, मराठीमध्ये काम करतो, हिंदीमध्ये पण काम करतो, अशा 3ही भाषेमध्ये काम करतो. आणि गेले 4.5 वर्ष हा व्यवसाय नेटाने चिकाटीने पुढे घेऊन चाललाय. 4.5 वर्ष करतोय म्हणजे थोडेफार पैसे पण कमवत असेल असं मला वाटतंय. मी काय त्याविषयी बोलणार नाहीये, पण ओव्हरऑल त्याची 4.5 वर्षाची जी जर्नी आहे आणि हा व्यवसाय त्याला पुढे कुठे घेऊन जायचा आहे, 5 वर्षानंतर हा व्यवसाय तो कुठे बघतो, या सगळ्या गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर हेड विग मीडिया हाऊसचे चिन्मय पंडित आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, मूड कसा आहे? मस्त, जबरदस्त. का बरं? माहोल छान आहे इथे, तुमचा स्टुडिओ एकदम जबरदस्त आहे. बर. त्यामुळे आपण साताऱ्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आहोत. कसं वाटतंय आल्यावर साताऱ्यात? म्हणजे हे छान तर वाटतंय. तुझं होमटाऊनच आहे, येस, पण साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने कसं वाटतंय? मस्त वाटतंय. लोक येत आहेत, पुस्तकं बघतायत आणि विकत घेत आहेत. बर. त्याचा खूप आनंद आहे. बर. आणि तू मूळचा साताऱ्याचा? हो. तू लहानपणापासून सातारा बघतोयस. येस. भले तू मुंबईत आहेस, पण येणं जाणं साताऱ्यात रेग्युलर बेसिस वरती तुझं आहेच आहे. होय. किती सातारा बदलताना तुला दिसतंय? सगळ्याच क्षेत्रामध्ये सातारा आता बदलत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, त्याच्यानंतर उद्योग व्यवसाय, असं सगळंच साताऱ्यामध्ये बदलत चाललेलं आहे. बर. थोडंसं असं पण वाटतं कधी कधी की सातारा स्वतःची ओळख सोडून पुणे मुंबई सारखं होताना दिसतंय. बर. पण त्याने स्वतःची ओळख टिकवायला पाहिजे, हे पण एक माझं पर्सनल मत आहे.
पण सातारा बरंच बदलतंय, आधुनिकता थोडी थोडी बरीच येते साताऱ्यामध्ये. कुठेतरी असं आहे का की पुण्याचं म्हणजे उपनगर ज्याला सबब आपण म्हणतो तसं सातारा आहे? नाही, तसं नाहीये. तसं नाहीये. पूर्ण वेगळी आयडेंटिटी आहे. ठीक आहे, अगदी ठीक आहे. चिन्मय, 4.5 वर्षापूर्वी एक आपण धाडस केलं, नोकरी सोडायची. हो. मल्टीनॅशनल कंपनी मधली नोकरी सोडायची आणि प्रकाशन व्यवसायात यायचं. काय उद्देश होता या मागचा? उद्देश असा म्हणजे कसं, प्रत्येक प्रकाशकालाच वाटतं की चांगलं साहित्य पुढे आणावं आणि त्याच्यासाठी तो आयुष्यभर धडपडतो. बरोबर. आणि चांगली चांगली पुस्तकं आणतो, वेगवेगळे विषय लोकांसमोर आणतो. तर माझा पण तोच उद्देश होता की एक त्यामधून वेगळं साहित्य जे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, नवोदित लेखक खास करून जे लोकांपर्यंत अजून त्यांचं साहित्य पोहोचत नाहीये ते पोहोचवायचं, हा एक महत्वाचा मुद्दा होता. आणि त्या ईर्षेने मी हे सुरुवात केली प्रकाशनाची. आणि माझं पहिलं पुस्तक आलं प्रकाशनाचं, गजापूरचा रणसंग्राम. तो माझा मित्रच आहे, शंतनू परांजपे, आणि त्याने लिहिलं होतं पावन खिंडीचा खरा इतिहास सांगणारं. म्हणजे बाजीप्रभू फिक्शनल नाही, ऐतिहासिक पुस्तक. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना हे सगळेजण मिळून जी सिद्धी जौहर बरोबर लढाई झाली त्याच्या विशाल सैन्यापुढे, त्याचं कागदोपत्री पुरावे देऊन सांगितलेलं असं पुस्तक. तर ते त्याने लिहिलेलं होतं आणि बरेच त्याला 2-3 ठिकाणून अनुभव आले होते. त्यामुळे तो म्हटला की, आणि मी जरा थोडासा मला प्रकाशनाचा पूर्वानुभव होता अगदी किरकोळ स्वरूपाचा, तर तो म्हणला तूच कर प्रकाशन, म्हणजे तुला जमेल हे. म्हटल्यावरती त्या अनुषंगाने चंग बांधला आणि ते पुस्तक आम्ही लोकांपुढे घेऊन आलो. तर 7 एप्रिल 2021 ला ते पुस्तक प्रकाशित झालं. 2021? येस. अख्खं जग बंद होतं. अख्खं जग बंद होतं. त्याचं कामच 2020 मध्ये सुरुवात झाली होती प्रकाशनाची. म्हणतात तशी आधीची पूर्वतयारी ती 2020च्या नोव्हेंबर मध्ये सुरुवात झाली होती आणि 2021 ला पुस्तक आलं. आणि सगळं जग बंद होतं, लॉकडाऊन होतं आणि दुकानं बंद होती. बरोबर आहे. तरी सुद्धा पहिल्या पुस्तकाची अर्ध्यापेक्षा जास्त आवृत्ती आम्ही विकली. फॅन्टॅस्टिक. आणि पहिलंच पुस्तक असूनही तेव्हा महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झालं. वाह वाह. तो एक आमच्यासाठी सुवर्ण क्षण होता की एवढ्या मोठ्या अधिकारी व्यक्तींच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होणं, आणि तेही पहिलं. त्याचं पण पहिलं, माझं पण पहिलं पुस्तक, आणि ते प्रकाशित झालं. आणि तिथपासनं प्रकाशनाला सुरुवात झाली. ते बघून ऍडव्हर्टाईज आम्ही बऱ्याच केल्या होत्या. आमच्या फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, आमच्या धर्तीवरती ज्या जमणं होतं, शक्य होतं पुस्तकाला आणि लेखकाला प्रमोट करायला त्या आम्ही केल्या होत्या. आणि खूप छान प्रतिसाद मिळाला, लोकांनी उचलून धरलं पुस्तक. आणि आता त्याची दुसरी आवृत्ती पण संपत आलेली आहे. फॅन्टॅस्टिक. येस. चिन्मय, आता बोलता म्हणजे ऑफ स्क्रीन आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तू बोललास की आपण 100 पार केली आहे. हो. पहिल्या पुस्तकाबद्दल बोललास तू. अगदी. 100व्या पुस्तकाबद्दल इन डिटेल मध्ये नको बोलायला, पण पहिले पुस्तक जेव्हा पब्लिश झालं त्यावेळेस तुझा आनंद काय होता तो तू आता सांगितलास. अगदी. पहिलं पुस्तक आणि 100वं पुस्तक, या आनंदामध्ये 100 टाइम्स मल्टिप्लिकेशन झालं. 100 टाइम्स मल्टिप्लिकेशन. अगदी. काय अनुभव होता तो? 100वं पुस्तक पण ऐतिहासिकच आहे. आणि खरा इतिहास लोकांसमोर आणणारा आहे. विक्रम संपत यांचं टिपू सुलतान, बरोबर, गाथा म्हैसूरच्या राजकीय अंतराळाची, असं ते पुस्तक आहे. आणि ते पुस्तक करताना पण तुम्ही म्हणलात तसा 100% आनंद जो आहे तो वाढलेला आहे. आणि एक आनंद आहे की एक चांगलं पुस्तक, एक खरा इतिहास आपण लोकांसमोर घेऊन जातोय. आणि लोकांमध्ये जागृती निर्माण होते त्यामुळे इतिहासाशी निगडीत, की आपल्याला काय आतापर्यंत जे शिकवलं गेलेलं आहे त्याच्यापेक्षा खरं काय आहे ते समजतंय. बर. मला ना आपल्या कंपनीच्या नावाकडे यायचंय. खूप ऑड नाव आहे. अगदी. हेडविग.
लोकांना पहिल्या भेटीत लक्षात राहील असं नाव पाहिजे म्हणून एक्झॅक्टली आम्ही ते एक्झॅक्टली घेतलेलं आहे. मला माहितीये हेडविग म्हणजे हॅरी पॉटरच्या जो आऊल होता हो, त्याचं नाव हेडविग. बरोबर बरोबर आहे. अगदी. हेच हवं होतं का आपल्याला? असंच नाव हवं होतं आपल्याला का? नाही. हेच नाव हवं होतं? नाही, हेच नाव हवं होतं नाही. बर, आम्हाला औल हा. हा लोगो म्हणून पाहिजे होता. म्हणजे लोगो काय हवा हे आधीच ठरलेलं आपण. हो, बर, कारण एक घुबड जे आहे ते दोन पद्धतीने आम्ही त्याच्याकडे बघतो. बर, एक तर आपल्याला लहानपणी कार्टून्स म्हणा हे म्हणा याच्यामधून दाखवले की एका वाचनालयाचा मुख्य आहे तो औल असतो, चष्मा बरोबर, वगैरे असा मोठा बरोबर. लावून बसलेला आहे, वाईज आऊल. पुस्तक वाईज औल, अगदी हा, बरोबर. हा. आणि दुसरं म्हणजे लक्ष्मीचं वाहन आहे बरोबर बरोबर. घुबड. अशा दोन्ही अर्थांनी आम्ही बघत होतो की घुबड हे आपण लोगो म्हणून घ्यावं. बर, आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही बरीचशी नावं सिलेक्ट करत होतो. ती पुन्हा रिजेक्ट होत होती कारण त्या नावाचं ऑलरेडी कंपन्या आहेत म्हणा हे म्हणा, मग ते क्लॅश होणं आलं. त्याच्यापेक्षा म्हणलं वेगळं काहीतरी आपण निवडूया. आणि अचानक म्हणजे लहानपणापासून हॅरी पॉटरचा फॅन आहे, पुस्तकं वाचली, पिक्चर बघितलेले आहेत. आणि अचानक ट्यूब पेटते तशी ट्यूब पेटली की अरे हेडविग हे नाव आपण, मुळात तो जर्मन शब्द आहे, हेडविज असं त्याचं उच्चारण आहे, हेडविज. आणि म्हणजे मी जर्मनचा विद्यार्थी नाही, म्हणजे जर्मन लँग्वेज शिकलेलो नाहीये, त्यामुळे माझा उच्चार चुकू शकतो, पण सांभाळून घ्या मला तेवढंच. पण ते जर्मन नाव आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तो असा ऊर्जा म्हणा किंवा एक वीरत्व, शौर्य अशा दृष्टीने त्याला बघितलं जातं. तर त्यामुळे आम्हाला ते अतिशय भावलं नाव आणि आम्ही फायनल केलं. आणि अजून एक मी मगाशी म्हणालो तसं की एकदा ऐकल्यानंतर किंवा एकदा बघितल्यानंतर आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे, बरोबर, असं नाव निवडायला पाहिजे. बरोबर, आम्ही निवडलं. बरोबर आहे. नाही, अतिशय सुंदर नाव आहे. थँक्यू. लोगो कॉमन आहे मी हे म्हणेन, कारण ब्रँडिंग मधलं थोडं मला कळतं, पण नाव मात्र अतिशय युनिक आहे, वेगळं आहे. येस, थँक्यू. 4.5 वर्षाची ही जर्नी आहे. हो. ही जर 2 मिनिटात 3 मिनिटात मी तुला समराईज करायला सांगितली तर काय सांगशील मला? पुस्तकं, ऊर्जा आणि पुन्हा त्यामधून नवीन भरारी घेण्याची, नवीन विषय लोकांसमोर आणण्याची येणारी ताकद, हे एका वाक्यामध्ये मी सांगू शकतो. बर बर. तू फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, हो, ओके, फर्स्ट जनरेशन पब्लिशर. घरच्यांची मदत होते का व्यवसायात? खूप मदत. म्हणजे सगळे म्हणजे पाठीशी तर आहेतच घरचे माझे सगळे, मला पूर्ण सपोर्ट आहे आणि सक्रिय पण आहेत. म्हणजे आता माझ्या बरोबर स्टॉल वरती सुद्धा आई आणि वडील आहेत माझे, त्यांचा सक्रिय सहभाग ह्याच्यामध्ये आहे, आवडीने. अगदी. चिन्मय, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, फर्स्ट जनरेशन पब्लिशर, ओके, मला पब्लिशिंग मध्ये यायचंय असं मी जर म्हणालो, हो, तर तू मला काय 5 टिप्स देशील? बापरे. 4.5 वर्षाचा अनुभव आहे यार तुझ्या गाठीशी आता. टिप्स असं म्हणणार नाही. मुळात पहिली गोष्ट म्हणजे तो कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बिझनेस म्हणा किंवा एखादा व्यवसाय सुरू करताना महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुम्हाला सगळी कामं आधी माहीत पाहिजेत, यायला पाहिजेत. म्हणजे अगदी पुस्तकाचा लेआउट सुद्धा, समजा तुमच्याकडे माणूस नसेल तर तुम्हाला स्वतःला करता यायला पाहिजे, पूर्ण पुस्तक लावता आलं पाहिजे. गुजराती मेंटॅलिटी आहे, मारवाडी मेंटॅलिटी आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतः करता आल्या पाहिजेत. अगदी पुस्तकाचे गठ्ठे बांधण्यापासून सगळ्याची तयारी पाहिजे. बरोबर. म्हणजे हे मी करणार नाही, हे मला कमीपणाचं वाटतं, असल्या गोष्टी धरून काही उपयोगाचं नसतं, कोण मग तुम्हाला विचारत नाही. बरोबर. ती महत्वाची सगळ्यात गोष्ट की सगळं तुम्हाला स्वतःला करता यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वतः करता तेव्हा बाकीचे लोक बघून तुम्हाला मदत करतात किंवा तुमच्या बरोबरीने यायला लागतात. तर ही पहिली टीप. आणि टीप म्हणणार नाही, हा माझा अनुभव आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं संवाद कौशल्य, तुम्ही लेखकांबरोबर म्हणा किंवा वाचकांबरोबर कसा संवाद साधताय, तुम्हाला
आत्ताच्या काळामध्ये काय विषय आवडतायत लोकांना ते बघणं महत्वाचं आहे, की कुठले विषय यायला पाहिजेत किंवा त्याच्यावरती काही तुमचं संशोधन असेल स्वतःचं, की तुम्ही चौफेर वाचन पण पाहिजे, की कोण हा विषय आहे, ऐतिहासिक असून दे, पौराणिक असून दे, ललित असून दे, कादंबऱ्या असून देत. पौराणिक म्हणजे ललित मध्येच येतात कादंबऱ्या, पण पौराणिक कादंबऱ्या हा एक भारतीयांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी एक वेगळा जिव्हाळ्याचा विषय. तर लोकांना मला खूप बोलायचंय त्याच्यावरती पण मी हा तर शांत ते बसतोय. काय हे निवडता तुम्ही ते पण फार महत्वाचं आहे. आणि प्रेझेंटेशन सगळ्यात महत्वाचं, की तुम्ही तुमचं पुस्तक लोकांसमोर कसं प्रेझेंट करताय ते पण फार महत्वाचं ठरतं. की लोक बघताना जेव्हा एखाद्या स्टॉलवरून जात आहेत तेव्हा किंवा एखाद्या दुकानासमोरून जात आहेत जिथे तुमचं समजा पुस्तक लावलेलं असेल, 10 पुस्तकं असतील, त्याच्यात तुमचं पुस्तक उठून दिसणं, अरे हे पुस्तक मला घ्यायलाच पाहिजे, फक्त मुखपृष्ठावरून त्यांना वाटलं पाहिजे की हे पुस्तक वाचण्याजोगं आहे. म्हणजे असं म्हणतात की मुखपृष्ठावरून पुस्तकातलं कंटेंट तुम्ही नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. एक्झॅक्टली. पण वाईस वर्सा, की कव्हर वरून आत काय आहे हे सुद्धा कळू शकतं. बरोबर. त्यामुळे प्रेझेंटेशन तुमचं खूप छान पाहिजे. असं चिन्मय, पहिला दिवस जर तुला आठवला तर टीम साईज काय होती आपली? एक आज जवळजवळ 5 वर्षानंतर 5 जण आहोत आम्ही आता सध्या. बर. आणि अजून वाढतीये टीम. बर. मला एक सांग की आपण 4.5-5 वर्षापासून काम करतो, बरोबर आहे? हो. या 4.5-5 वर्षाच्या पिरियड मध्ये आपण सोशल मीडिया निग्लेक्टच करू शकत नाही, बरोबर आहे? खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियानी ग्रोथ केलेली आहे. आणि इफ युअर बिझनेस इज नॉट ऑन सोशल मीडिया देन युअर बिझनेस डझंट एक्झिस्ट. बरोबर. आपण सोशल मीडिया 100% वापरतोय, मला माहितीये, पण आपण तो कशा पद्धतीने वापरतोय ज्याच्यामुळे आपली पुस्तकं आणि त्यांचे लेखक हे आपण प्रमोट करू शकतो. मुख्य म्हणजे पुस्तकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍडव्हर्टाईज, त्याच्यामधला काही कंटेंट, निवडक अशी वेचक वाक्य घेऊन पुस्तकाचं कव्हर प्रेझेंट करणं म्हणा, किंवा व्हिडिओ करणं, अनबॉक्सिंग म्हणतात त्याला सध्याच्या काळात, की पुस्तक हे केलं बॉक्स मधून काढून प्रेझेंट करणं. बरोबर. तसे काही छोटे छोटे व्हिडिओज म्हणा, किंवा मध्यंतरी आम्ही असं केलं होतं की लेखकांचे थोडीशी अशी बाईट घेऊन किंवा पुस्तकाबद्दल काय आहे असं एखाद्या व्हिडिओमध्ये एखादा ट्रेलर करणं पुस्तकाचा. आम्ही सुरुवातीच्या काळापासून पुस्तकांचे ट्रेलर सुद्धा केलेले आहेत. अगदी पहिल्या पुस्तकाचा पण माझ्या विजापूरच्या रणसंग्रामचा ट्रेलर आम्ही केला होता, छोटासा टीजर म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही वापरतोय. आणि आता सध्या पुस्तकं आणि लेखक प्रमोट व्हावेत ह्याच्यासाठी त्यांच्या काही पेड ऍडव्हर्टाईज असतात सोशल मीडियाच्या, तर त्यांचा सुद्धा आम्ही वापर आता सध्या नुकताच करायला लागलोय, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तक पोहोचावं, आपल्याला जास्तीत जास्त वाचकांना कळावं की हे पुस्तक आलेलं आहे, उपलब्ध आहे, ते त्यांच्या आवडीच्या स्टोअर मध्ये जाऊन विकत घेऊ शकतात, जवळच्या स्टोअर मध्ये, पुस्तकांच्या दुकानात जाऊन घेऊ शकतात. बरोबर. तुम्ही चॅनल मॅनेजमेंट कसं करतो आपण? हे पुस्तक तर तुम्ही छापता, येस, पण लातूर मध्ये ते पुस्तक कसं अवेलेबल करतो आपण? एकतर दुकानदार आहेत ज्यांच्या मार्फत हे पुस्तक लोकांपर्यंत जातं. काही लोक स्वतः आम्हाला कॉन्टॅक्ट करतात लांबून, की या पुस्तकाची आम्ही ऍडव्हर्टाईज बघितली किंवा या पुस्तकाच्या बद्दल कळलं, आम्हाला हे पुस्तक पाहिजे, तर डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करतात लोक. त्याचबरोबर लायब्ररीज आहेत, तिथे पुस्तकं जातात. आम्हाला काही पुस्तकं वाचून झाल्यानंतर फोन येतात किंवा लेखकांना फोन जातात की अहो हे तुमचं मी वाचनालयातून घेऊन पुस्तक वाचलंय. आता एक वाशिमच्या माणसाने फोन केला होता की कस्टम्स नाईट म्हणून आमचं एक पुस्तक आहे, ते स्वतः इंटेलिजन्स सर्व्हिस मध्ये होते भारताच्या, एक्स अधिकारी आहेत, आता ते रिटायर आहेत म्हणजे आता. आणि त्यांनी एक कस्टम्स नाईट म्हणून पुस्तक लिहिलंय, क्राईम थ्रिलर आहे ते. तर ते वाचून फोन आला होता की अप्रतिम पुस्तक आहे, अशी हे पुस्तक त्यांनी अजून एक लिहावं पुस्तक अशाच धाटणीचं, बरोबर, अशी रिक्वेस्ट करणारा फोन होता. तर अशा पद्धतीने
लायब्ररीज म्हणा, म्हणजे वाचनालये, दुकानं, त्याचबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट, पर्सनल कॉन्टॅक्ट, अशा सर्वांमार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो बरं. आणि पुस्तकं त्यांच्यापर्यंत जातात. प्रकाशक म्हणून बघताना किंवा प्रकाशक म्हणून काम करत असताना आमच्यासारख्या बुक रिव्ह्युअर्सकडे तुम्ही कसे बघता, पहिली गोष्ट, आणि आमच्या रिव्ह्यूजचा खरंच तुम्हाला फायदा होतो का हो? अगदीच, म्हणजे तुमचा जो ऑडियन्स आहे त्याच्या म्हणजे प्रत्येकाचा एक ठरलेला ऑडियन्स असतो की त्यापर्यंत आम्हाही जाणं शक्य नसतं, जे तुमच्या मार्फत आम्ही पोहोचतो. बरोबर. आणि त्यांच्या आवडीचं जर का ते पुस्तक असेल वाचकांचा, तर ते लगेच धरून पुस्तकं त्यांच्या जवळच्या दुकानात जाऊन ते घेतात, मागणी करतात. बरोबर. की जेणेकरून दुकानदार आमच्याकडून पुस्तकं घेतात. तर ह्याचा निश्चितच खूप मोठा फायदा आहे आणि ह्याचं प्रमाण अजून वाढायला पाहिजे. जेवढं इंग्रजीमध्ये आहे असं मला वाटतं की इंग्रजी साहित्य विश्वामध्ये भरपूर रिव्ह्युअर्स आहेत आणि जवळजवळ आलेल्या पुस्तकाचा रिव्ह्यू झाल्याशिवाय राहतच नाही त्यांच्याकडे. तसं मराठीमध्ये पण होणं अपेक्षित आहे आणि आता व्हायला लागलंय. पॉझिटिव्ह साईन आहे आपल्यासाठी की रिव्ह्युअर्स वाढतायत, बुक रिव्ह्युअर्स. बरोबर. म्हणजे प्रत्येक जणाचं युट्यूब चॅनल आहे असेल असं नाही, पण ते इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून छोटे रील्स म्हणा, हे म्हणा, असं करून ते पुस्तक पोहोचवतायत वाचकांपर्यंत. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी सुद्धा, महत्वाची आहे, कारण हे व्हायला पाहिजे. आणि आम्ही त्याच्यासाठी आमची द्वारं नेहमी खुली ठेवलेली आहेत की त्यांनी आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करावा आणि आम्ही त्यांना पुस्तक रिव्ह्यू साठी निश्चितच देऊ. चला, 4.5-5 वर्ष झाली. येस. पुढच्या 5 वर्षात आपली कंपनी कुठे असेल असं वाटतंय? कंपनी सुरू करताना अजून एक गोष्ट माझ्या खूप जवळची आहे, म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी प्रकाशन सुरू केलेलं आहे. ती म्हणजे मराठी लेखकांना इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचवणं. आपल्या पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद होऊन, अतिशय सकस अनुवाद होऊन ते इंग्रजी वाचकांना कॅप्चर करतील. हे पण माझं एक ध्येय आहे आणि त्या दृष्टीने ऑलरेडी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आपण. जसं की राजेंद्र खेर, जे मराठीतले प्रथितयश लेखक आहेत, त्यांची पुस्तकं आपण इंग्रजीमध्ये अनुवाद करून लोकांसमोर आणतोय आणि ती आता भारतभर पसरत चाललेली आहेत. त्याचबरोबर अजूनही चांगली चांगली पुस्तकं आम्ही, जसं की पिनकोडचे जनक, ज्यांनी आपला पिनल कोड जो आहे तो शोधून काढला किंवा त्याचे जनक ज्यांना म्हटलं जातं, ते श्रीराम भिकाजी वेलणकर, श्री भी वेलणकर, त्यांचं एक भारतीय भौतिक विज्ञान, प्राचीन भारतीय भौतिक विज्ञान नावाचं पुस्तक आहे. त्याचं एन्शंट इंडियन इम्पिरिकल सायन्सेस असा अनुवाद करून आम्ही ते आणलेलं आहे आणि ते पण खूप प्रदर्शनांमध्ये म्हणा लोकांना आवडतंय, घेतायत पुस्तकं आणि ते भारतभर जात आहे. तर 5 वर्षामध्ये हे एक मोठं उद्दिष्ट आहे की मराठी लेखकांना जागतिक लेवलवरती, म्हणजे इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचवणं, ग्लोबलायझेशन करणं, लोकल टू ग्लोबल. आपण लोकल टू ग्लोबल, अगदी. आणि दुसरं म्हणजे ज्या उद्देशाने अजून एक ही संस्था, की आवडीचे विषय, प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो, की प्रत्येकाला एखाद्याला ललित आवडेल, एखाद्याला पौराणिक कादंबऱ्या आवडतील, एखाद्याला ऐतिहासिक आवडेल, एखाद्याला सेल्फ हेल्प आवडेल. तर अशा सगळ्या विषयांचं एखादं चांगलं सकस साहित्य अजून निर्माण होऊन मराठीमध्ये सुद्धा ओरिजिनल त्याच्यासाठी प्रयत्न करून लेखकांना प्रवृत्त करून ते आणणं, वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे सर्वात जास्त मोठं उद्दिष्ट असेल माझ्यासाठी. अगदी. प्रकाशक म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या जॉनर्स मध्ये तू काम करतोय, म्हणजे तू हिस्टॉरिकल मध्ये काम करतोय, तू थ्रिलर मध्ये काम करतोय. मी इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही मिळून हे म्हणतोय. तू थ्रिलर मध्ये काम करतोय, तू क्राईम मध्ये काम करतोय, तू मिस्ट्री मध्ये काम करतोय. बरोबर. तू रिसर्च बेस्ड पुस्तकांमध्ये पण काम करतोय. वाचकांची पसंती कशाला आहे? सगळ्याला आहे, कारण एवढं विविध प्रकारचे वाचक आहेत, प्रत्येकाचा जॉनर वेगळा आहे. त्यामुळे फक्त अनुवादाला किंवा अनुवादित पुस्तकांनाच मागणी आहे असं नाही, तर ओरिजिनल मराठी कथा, ललित लेख, कथासंग्रह, त्याच्यानंतर पौराणिक कादंबऱ्या, त्या तर ऑल टाइम फेवरेट असतातच लोकांच्या. त्यामुळे सगळ्यालाच मागणी, असं माझं स्वतःचं मत आहे की सगळ्याला वाचक प्रतिसाद देत आहेत.
प्रत्येकाचे आवडीचे विषय वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्याच्या आवडीनुसार तो पुस्तकं घेतो, हम्म. वाचतो, अभिप्राय कळवतो. हम्म. त्यामुळे सगळ्याला मागणी आहे बर बर बर. की विशिष्ट विषयच आहे आणि एवढेच विषय चालते असं नाही. आणि आपण प्रयोग पण करतोय. हा, प्रयोग करणं क्रमप्राप्त आहे. तुम्हाला नवीन निर्मिती नेहमी करायलाच लागते. प्रयोग करतच त्यातनं नवीन नवीन गोष्टी शिकत असतो आम्ही. बरोबर. की अशा पद्धतीचं पुस्तक आणल्यावर वाचक कसा त्याला कसं उचलून धरतायत, कसा रिस्पॉन्स देत आहेत ते बघणं. त्या पद्धतीने अजून मग लेखकांना प्रवृत्त करणं की अशा पद्धतीने अजून तुम्ही लिहावे, जेणेकरून वाचक अजून तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा पण एक आम्ही दुवा आहोत, प्रकाशक, लेखक आणि वाचक यांच्यातला दुवा आहोत आम्ही, की त्यांना कनेक्ट करून देणं बरोबर एकमेकांना. बरोबर. जेणेकरून वाचकांचा फोन आल्यावरती त्यांना हुरूप येतो ना बरोबर बरोबर लिहिण्यासाठी, ते प्रवृत्त होतात. बरोबर. की अरे माझं साहित्य आवडते लोकांना, बरोबर बरोबर. की ऍप्रिशिएट करतायत मला लोक. हो हो हो. म्हटल्यावरती अजून चांगलं साहित्य त्यांच्याकडून येतं. बरोबर. म्हणजे एखाद्याची पहिली कादंबरी किंवा पहिलं लेखन आणि त्याची 10वी कादंबरी, 10वं पुस्तक, ह्याच्यातला जो प्रवास असतो ना, तो पण खूप छान असतो. बरोबर आहे. आणि तो आम्ही बघतो. बरोबर आहे. आणि म्हणूनच माझ्या डोक्यात एक विचार आला, त्याच्यावरती मी अजून काम चालू नाही केलंय, पण 80% काम माझं रेडी आहे. ओके. म्हणजे तुला माहितीये, मी जो वर्ल्ड रेकॉर्ड केला 1000 दिवसात 1000 होय, पुस्तक परीक्षण, हो. कुठेतरी असा एक विचार आला की निवडक 75 त्याच्यातनं काढायची आणि त्याचं एक पुस्तक करायचं. हो. बघ, तू करतोस का? अगदी. ओके, माझ्याकडे सगळं रेडी आहे, नक्कीच. मला फक्त तुला ते द्यायचं. केलं. बर, हरकत नाही. डन. याच्या मागचा उद्देश मी सांगतो हा. की याच्यामध्ये मला माझी जर्नी दिसते. ओके. काय जर्नी? तो जो पहिला रिव्ह्यू होता ना, टेक्निकली तो माझ्यासाठी पहिला रिव्ह्यू नव्हता, पण काउंटिंग साठी तो आपण पहिला रिव्ह्यू घेतलाय. तो रिव्ह्यू कसा होता आणि 1000वा रिव्ह्यू कसा होता, साहजिक आहे. माझी ग्रोथ कशी झालीय, अगदी हे मला दिसतं त्याच्यामध्ये. अगदी. त्या 1000 पुस्तकांमध्ये जी 75 पुस्तकं मी निवडणार आहे, ती मी कुठल्या कुठल्या जॉनरची वाचली हे मला दिसतं. अगदी. ओके. मी जेव्हा ती पुस्तकं निवडीन तेव्हा मला हे दिसेल की या पुस्तकातनं मी काय शिकलो, त्या पुस्तकातनं मी काय शिकलो. कशी वाटतेय ही आयडिया? अप्रतिम आयडिया आहे. अशा पद्धतीचं पुस्तक यायलाच पाहिजे. बर. म्हणजे पुस्तकांच्या वरती रिव्ह्यू असणारं पुस्तक. बुक्स ऑन बुक्स अशी कॉन्सेप्ट म्हणतात, Yes. इफ आय एम नॉट रॉंग त्याला. अगदी अगदी अगदी. अशा धाटणीचं एक आपण पुस्तक 2 वर्षांपूर्वी केलेलं आहे. बर. पुस्तक संवाद. बर. म्हणजे पुस्तकं जशी बोलतात, एका रिव्ह्यूवरच पुस्तक आहे. म्हणजे पुस्तक परीक्षणच आहेत त्याच्यामध्ये. फक्त ते आहेत ती परदेशी लेखकांची म्हणा किंवा इंग्रजीतली पुस्तकं मराठी वाचकांना ओळख करून देणं, हा त्याचा मागचा उद्देश होता त्यांचा. पण ही संकल्पना अतिशय सुंदर आहे. याच्या माध्यमातून लोकांना नवीन नवीन पुस्तकांची माहिती होईल. हो. कारण अनेक पुस्तक, म्हणजे इतकी पुस्तकं येत असतात विविध प्रकाशनाची, की प्रत्येक पुस्तक माहित होतच असं नाही. असं नाहीये. असं नाही. ती ह्या माध्यमातून उद्देश हा साध्य होईल हे निश्चित. मग कॉन्ट्रॅक्ट साईन करूया. निश्चित. लगेच बर. काढू पेन. मला माझी 75 पहिली फायनल करू दे. सो ऑन दिस नोट, चिन्मय, आपण आज थांबूया. अगदी. ओके. तू साताऱ्याचा आहेस, मला कंदी पेढे काय हे तुला सांगायची गरज नाही. पण मराठी मूड पुस्तक आणि बरंच काही जेव्हा साताऱ्यात आलं ना, तेव्हा सातारकरांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. त्यातलेच काही ब्रँड्स आमच्याकडे आले आणि आम्हाला त्यांनी काही साहित्य दिलं. इथे मोदी हे नाव साताऱ्याला काही नवीन नाहीये. 5 पिढ्यांपासून, 150 वर्षांपासून त्यांचं राज्य चालतंय इथे. अगदी. पेढ्यांमध्ये म्हणतोय मी, दुसरीकडे जायला नको आपल्याला. त्यांनी आपल्याला काही त्यांचे पेढे आणि बर्फी दिलेली आहे, ती तुम्हाला टेस्ट करायची आहे. तुमच्यासाठी नवीन नाहीये ती, माझ्यासाठी नवीन नाही. वर्षों लहानपणापासून, जन्म झाल्यापासून खात आलेलो आहे. बरोबर बरोबर. तुला रिटकवली गाव माहिती असेल, तिथला चिवडा पण तुला माहिती असेल,
तर तोही आपल्याला दिलेला आहे त्यांच्या वा मॅन्युफॅक्चरर्स. बर बर आणि तो खाल्ल्यावर आपल्याला पाणी पण लागणार ना, हो तर पाण्याची सोय पण ऍड प्लस नावाचा एक ब्रँड आहे, ओके त्यांनी आपल्याला ती सोय पण करून दिलेली आहे. उत्तम सो या स्वीट नोट वरती अगदी आपण इथे थांबूया. थांबूया. आणि तुमचे खूप खूप आभार, तुमच्या चॅनलचे मराठी मूडचे खूप आभार की नवोदित प्रकाशकाला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली बोलायची, लोकांशी संवाद साधायची. आणि तुमच्या माध्यमातून हेडविग मीडिया हाऊस लोकांपर्यंत पोहोचतंय, तुमच्या सगळ्या व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, ह्याचाच खूप मला आनंद आहे. आणि नवीन नवीन आमची पुस्तकं जी येतात ती तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जातील आणि भरघोस प्रतिसाद मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि तुमचे मनापासून आभार मला इथे संधी दिल्याबद्दल. आणि आपण तोंड गोड करून इथे एंड करूया. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर अशा पद्धतीने फर्स्ट जनरेशन पब्लिशर काय विचार करतो हे आपण बघितलं. 4.5 वर्षाची त्याची जर्नी आहे तो म्हणतोय, पण मला माहिती आहे की ती 4.5 वर्षाची जर्नी अतिशय खडतर जर्नी आहे. मी ती जवळनं बघितलेली नाहीये, पण मला माहिती आहे की ती काय जर्नी आहे ते. पण पुढच्या 4.5 वर्षानंतर तो कुठे असणार आहे हेही मी बघतोय. याच नोटवरती आज थांबतो. परत लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.